नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास या विषयामध्ये प्रकरण 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाची माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेलं स्वराज्य आणि या स्वराज्याचा कारभार, त्यांचं लष्करी धोरण हे कशा प्रकारे होते याविषयी आपण अभ्यास केला। आता मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1680 नंतर छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जो काही मुघल बादशाह औरंगजेबाशी 27 वर्ष संघर्ष झाला त्यालाच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलं जातं। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वतः औरंगजेब हा दक्षिणेमध्ये 1682 मध्ये आला होता आणि या औरंगजेबाचा जो काही प्रतिकार या ठिकाणी मराठ्यांनी केला आणि चिवट प्रतिकार यालाच या ठिकाणी मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलेलं आहे। आणि भारताच्या इतिहासामध्ये जो काही मध्ययुगीन इतिहास आहे या इतिहासामध्ये हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे एक देदीप्यमान असा इतिहास आहे। हा एक सुवर्ण इतिहास म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो। आणि या मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यामधील स्वातंत्र्याचा जो काही पहिला संग्राम आहे, जे काही पहिले पर्व आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढले गेलेले हे पहिलं असं स्वातंत्र्याचं पर्व होतं। आणि मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दक्षिणेमध्ये 1682 मध्ये आला होता। त्याच्याबरोबर प्रचंड असं सैन्य होतं, आर्थिक शक्ती त्याची भरपूर होती, प्रचंड तोफखाना होता आणि या प्रचंड शक्तीशी या स्वराज्यातील मावळ्यांनी जो काही लढा दिलेला होता हा लढा खरोखरच वाखाणण्याजोगा होता आणि त्याचाच इतिहास हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यामध्ये दिलेला आहे। आणि छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते। छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म सासवडजवळ पुरंदर किल्ला आहे आणि या पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला होता। आणि छत्रपती संभाजी महाराज हे मुलकी कारभारामध्ये त्याचबरोबर लष्करीदृष्ट्या देखील ते अतिशय तरबेज होते। आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांशी पहिला जो काही संघर्ष हा मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आहे। त्या ठिकाणी मुघलांचा जो काही बादशाह होता औरंगजेब, या औरंगजेबाचा पुत्र शहाजादा अकबर याने आपल्या वडिलांच्या विरुद्ध बंड केलं आणि हे बंड त्या ठिकाणी औरंगजेबाने मोडून काढलं। आणि त्यानंतर हा औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर दक्षिण भारतामध्ये आलेला आहे आणि त्याने स्वराज्यामध्ये येऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा आश्रय घेतला आणि मग स्वराज्याचा त्या ठिकाणी बिमोड करणे आणि शहाजादा अकबराला धडा शिकवणे ह्या मुख्य उद्देशाने या ठिकाणी 1682 मध्ये औरंगजेब स्वतः दक्षिण भारतामध्ये आलेला होता। आणि या औरंगजेबाशी आणि या ठिकाणी स्वराज्याशी झालेला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष पाहणं या ठिकाणी खरोखरच वाखाणण्याजोगा असणारा हा संघर्ष होता। आणि औरंगजेब म्हणजे त्या ठिकाणी काबूलपासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत आपलं त्या ठिकाणी साम्राज्य वाढवावं अशा प्रकारची त्याची इच्छा होती। आणि ही इच्छा मनामध्ये घेऊन प्रचंड असा तोफखाना आहे, प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे, प्रचंड असं लष्कर आहे, या सर्वांच्या बळावर तो स्वराज्याशी लढत होता। परंतु स्वराज्यातील मावळे हे अतिशय चिवट होते, स्वराज्य हे अतिशय लहान होतं, परंतु आपलं स्वराज्य वाचवायचं आहे, मुघलांच्या ताब्यामध्ये जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारची स्वराज्य प्रेम या लोकांच्या मनामध्ये होतं। आणि म्हणूनच स्वातंत्र्य संग्राम हा 27 वर्ष चालला, परंतु स्वातंत्र्य संग्रामाच्या शेवटी त्या ठिकाणी औरंगजेबाचं निधन झालं आणि स्वराज्य हे काही मुघलांना जिंकता आलेलं नाही। आणि मग छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते, हे आपण पाहिलेलं होतं। आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मुलकी कारभाराचं त्याचबरोबर लष्करी शिक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना स्वतः दिलं होतं। म्हणजे मुलकी कारभारामध्ये आणि युद्ध लढ्यामध्ये दोन्हीही आघाड्यांवर छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय तरबेज होते।
आणि मग मुघल बादशाह असेल किंवा मुघल सत्ता आहे, त्यानंतर आदिलशाही सत्ता आहे, या सर्व सत्तांच्या मध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी युवराज असताना या दोन्ही सत्तांचे अनेक प्रदेश जिंकलेले होते आणि अनेक त्या ठिकाणी पराक्रम हे केलेले होते आणि ते आपल्या सैनिकांच्या मध्ये, आपल्या मावळ्यांच्या मध्ये देखील अतिशय त्या ठिकाणी प्रेम असणारे हे त्या ठिकाणी युवराज होते। आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांचा आता संघर्ष मुघल बादशाह औरंगजेबाशी सुरू झालेला होता आणि या लढ्यामध्ये औरंगजेबाचं जे काही धोरण आहे की काबूलपासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत त्याचं साम्राज्य वाढवणे हा हेतू होता, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाने, आपल्या जिद्दीने आणि युद्ध कौशल्याने या ठिकाणी जो काही औरंगजेब बादशाह याचं स्वप्न धुळीस मिळवलेलं आहे। आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मुघल बादशाला एवढं जेरीस आणलेलं होतं तर एके दिवशी तरी औरंगजेबाने आपल्या डोक्यावरील पागोटे म्हणजे किमश काढून खाली फेकलेले आणि त्याने म्हटलेलं आहे की जोपर्यंत मी छत्रपती संभाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा घास घेत नाही तोपर्यंत माझा किमश मी माझ्या डोक्यावर घालणार नाही, एवढं छत्रपती संभाजी महाराज यांनी या औरंगजेबाला हतबल केलेलं होतं। आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यामधील नाशिक जवळचा एक रामशेज नावाचा किल्ला आहे आणि मुघल बादशाह औरंगजेबाने ठरवलं की जर स्वराज्यातील किल्ले आपल्या ताब्यामध्ये आले तर आपण स्वराज्य जिंकू शकतो आणि म्हणून औरंगजेबाने सर्वात लहान असणारा हा रामशेज किल्ला त्या ठिकाणी निवडला आणि 1-2 दिवसामध्ये आपण हा रामशेज किल्ला जिंकून आपल्या सैनिकांच्या मध्ये बळ निर्माण करूया, अशा प्रकारचं औरंगजेबाचं धोरण होतं। आणि त्यावेळेस रामशेज किल्ल्यावर फक्त 300-400 मावळे होते आणि प्रचंड अशी फौज घेऊन औरंगजेबाने आपल्या एका सरदाराला पाठवलं आणि 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 5 वर्ष हा रामशेजचा किल्ला त्या ठिकाणी मुघलांना घेता आलेला नाही। आणि मग औरंगजेबाच्या लक्षामध्ये आलेलं आहे की स्वराज्य लहान आहे, किल्ले लहान आहे, परंतु मावळे मात्र अतिशय चिवट आणि ते आपल्याला प्रतिकार हे त्या ठिकाणी करत आहे आणि हा किल्ला 5 वर्ष लढल्यानंतर देखील औरंगजेबाला किंवा त्याच्या मुघल सैनिकांना जिंकता आलेलं नाही। आणि मग अशा प्रकारे आता औरंगजेबाने आपल्या मुघल सैनिकांना, मुघल सरदारांना छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ठिकठिकाणी पाठवून दिलेलं आहे आणि तसंच धोरण छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील केलं। त्यांनी देखील आपल्या सैन्याच्या अनेक तुकड्या मुघलांच्या प्रदेशामध्ये पाठवल्या आणि मुघलांच्या प्रदेशामध्ये जाऊन या छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुकड्या देखील लूट करत होत्या। आणि जेव्हा औरंगजेब हा दक्षिण भारतामध्ये आलेला होता तेव्हा त्या औरंगजेबाने, हा धूर्त होता, राजकारणी होता, द्रष्टा असा औरंगजेब बादशाह होता आणि जो काही गोव्याचा पोर्तुगीज आहे किंवा जंजिऱ्याचा सिद्धी आहे हे संभाजी महाराजांचे शत्रू होते। या संभाजी महाराजांच्या शत्रूंना औरंगजेबाने आपल्याकडे वळवले आणि पोर्तुगीज आणि जंजिऱ्याच्या सिद्धी यांना देखील त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढाया करण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि मग पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्याशी सुद्धा संभाजी महाराजांचा संघर्ष हा झालेला आहे। तर इसवी सन 1682 मध्ये संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम उघडलेली होती आणि हा जंजिऱ्याचा सिद्धी हा आपल्या सैनिकांना स्वराज्यामध्ये पाठवून त्या ठिकाणी लुटालूट करणे, जाळपोळ करणे, अत्याचार करणे अशा प्रकारची कामं करत होता आणि घरात जैसा उंदीर तैसा स्वराज्यास त्या ठिकाणी सिद्धी अशा प्रकारचं वर्णन सभासदांनी या जंजिऱ्याच्या सिद्धीचं केलं होतं। आणि स्वतः संभाजी महाराज आणि त्यांच्या सैनिकांनी दंडाराजपुरी हा जो काही जंजिऱ्याच्या जवळ असणारा किल्ला आहे सिद्धीच्या ताब्यातला त्याला वेढा घातलेला आहे आणि त्याच ठिकाणाहून त्यांनी जंजिऱ्यावर देखील हल्ला केला आणि आता हा जंजिरा छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताब्यामध्ये येण्यास फारसा अवधी राहिलेला नसतानाच मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केलेलं आहे अशा प्रकारची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली आणि जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य त्या ठिकाणी शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा माघारी यावं लागलेलं आहे। यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जो काही दुसरा शत्रू आहे तो म्हणजे गोव्याचा पोर्तुगीज
आणि या पोर्तुगीजांच्या विरुद्ध सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी 1683 मध्ये मोहीम उघडलेली होती। कारण या गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाशी हात मिळवणी केलेली होती आणि पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये असणारा जो काही रेवदंडा नावाचा त्या ठिकाणी बंदर आहे, या रेवदंडा बंदरावर इसवी सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकांनी या रेवदंडा बंदराला वेढा घातलेला होता आणि त्याच वेळेस या गोव्याच्या पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या ताब्यामध्ये असणारा जो काही फोंडा नावाचा किल्ला आहे, गोव्याच्या सीमेवर असणारा, या फोंडा किल्ल्याला वेढा घातला। परंतु मराठ्यांनी हा वेढा मोडून काढलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी अगदी गोव्यावर सुद्धा आक्रमण केलं आणि या गोवा मोहिमेमध्ये येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केलेली होती आणि येसाजी कंक यांनी जो काही गोव्याचे पोर्तुगीज लोक आहेत त्यांचा जो काही गव्हर्नर आहे यांना देखील पकडलेला आहे आणि हा गव्हर्नर सुद्धा आता जेरीस आलेला आहे। अशा प्रकारे हे पोर्तुगीज त्या ठिकाणी जेरीस आलेले होते आणि आता गोवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या ताब्यामध्ये येणार असं कळल्यानंतर पुन्हा औरंगजेबाने दक्षिण कोकणावर हल्ला केलेला आहे। तो जाणीवपूर्वक हल्ला होता आणि ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली की दक्षिण कोकणावर मुघलांनी आक्रमण केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये हातातोंडाशी आलेला त्या ठिकाणी गोव्याचा प्रदेश किंवा पोर्तुगीजांचा गोवा त्यांना सोडावा लागला आणि पुन्हा त्यांना दक्षिण कोकणामध्ये यावं लागलेले। अशा प्रकारे पोर्तुगीजांची सुद्धा त्या ठिकाणी मोहीम ही अर्धवट संभाजी महाराजांना सोडावी लागलेली आहे आणि अशा प्रकारे या औरंगजेबाच्या धोरणामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धी मोहीम असेल किंवा गोव्याच्या पोर्तुगीजांची जी काही मोहीम आहे ही अर्धवट सोडलेली आहे। नाहीतर सिद्धी आणि त्या ठिकाणी पोर्तुगीजांचा त्यांनी हा बंदोबस्त केला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने युद्ध कौशल्याने औरंगजेबाला जेरीस आणलेलं होतं आणि हा आता छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल बादशाह औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा वाढत आलेला होता आणि यापुढे जो काही संघर्ष आहे तो आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।